भरपूर लोर आहेत. स्नॅप, सिव्हिल, जिगेट, जिग, रील, त्या साईडला रॉड सेक्शन बहुतेक आहे बघा. इथं गोड्या पाण्याची पण आहे. वरती जिग आहेत खाऱ्या पाण्याच्या मशीनसाठी. टॉप वॉटरचे आहेत. गोऱ्या पाण्यासाठी फ्रॉग आहेत. आपला मित्र आहेत. थोडी झूम कर व्हिडिओ 1x वर कर. ही बघा मित्रांनो, एक रॉड बघितले या शॉप मधून. नितीनला पाहिजे होती स्पिनिंग आणि जिगिंग साठी. तर मित्रांनो, आपण जी मुंबईला गेलो ना शॉपिंग करायला, म्हणजे काथा बाजार मध्ये मस्जिद बंदरला आपल्या मित्रांसोबत, तर तिथं काही जास्त व्हिडिओ शूट करायला भेटली नाही. तर आपण डायरेक्ट घरी आलो आणि मला एक बॅकपॅक पाहिजे होती मित्रांनो फिशिंग साठी. तर माझे इथं बॅग माझी जी जुनी होती ना, तुम्हाला एकदा दाखवते बघा. नाव तुम्हाला दिसत असेल, नाव दाखव एकदा. हे बघा, ऑर्डर मागवलेली एक बॅकपॅक. तर नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा PM फिशिंग या चॅनलवर. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ असणार आहे स्पेशल मासे पकडण्याची व्हिडिओ नाही आहे. मासे पकडण्यासाठी जे इक्विपमेंट लागतात ना त्याची व्हिडिओ. मित्रांनो, मित्रांसोबत आलोय मी सध्या मुंबईला मस्जिद बंदर या बाजारात आलोय आणि इथं भरपूर फिशिंगच्या ॲक्सेसरीजची दुकानं आहेत. आम्ही अगोदर एका शॉपमधून जाऊन आलो. भरपूर आपले मित्र जे सोबत आहेत त्यांनी अर्धी जास्त शॉपिंग केली. थोडीशी जी काय राहिली नाही ती तुम्हाला दाखवू. काय काय शॉपिंग करायची आहे ती आपल्या बरोबर कोण कोण आहे ना ते दाखवते बघा तुम्हाला एकदा. ही आपली सगळी PM फिशिंगची संपूर्ण टीम आहे सोबत आणि आपण आलोय सध्या या दुकानाजवळ कुठल्या तरी. आता बघू जाऊ आणि काय घेऊन ते तुम्हाला दाखवू. व्हिडिओ आवडली ना तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑल वर करा आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओचा अपडेट भेटत जाईल. मित्रांनो, जर फिशिंगचे ॲक्सेसरीज शॉपिंग करण्यासाठी आलोय ना, म्हणजे याच्या पुढच्या व्हिडिओ ज्या असतील ना त्या तुम्ही आता आपले जुने सबस्क्रायबर अँगलर मित्र आहेत ना त्यांना माहिती कसले असतील. लवकरच आपली कुठला तरी फिशिंगची ट्रिप निघणार आहे. तर कंटिन्यू राहा. जे जर आपल्या चॅनल नवीन असतील ना नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला आता आपल्याला काय काय वस्तू लागतात ना त्या घेऊ आणि तुम्हाला दाखवू. व्हिडिओ मध्ये बनवून राहा. चल या सर, दाखवा कुठचा दुकान आहे तो आता. हा एक दुकान आहे. स्ट्रॉम डीप थंडर. एक मिनिट, जागा देस त्याला, जागा देस. कंचा दुकान बापजी का बाय नाही. भरपूर लोर आहेत. स्नॅप, सिव्हिल, जिगेट, जिग, रील, त्या साईडला रॉड सेक्शन बहुतेक आहे बघा. इथं गोड्या पाण्याची पण आहे. वरती जिग आहेत खाऱ्या पाण्याच्या मशीनसाठी. टॉप वॉटरचे आहेत. गोऱ्या पाण्यासाठी फ्रॉग आहेत. आपला मित्र आहेत. त्या लाईन आहेत भरपूर बघा. दुकानाचं पण आहेत. बघू आता काय काय घ्यायचं आहे त्या. चला तिकडनं थोडासा सामान घेतला. आता इथं बघूया. थोडी झूम कर व्हिडिओ 1x वर कर. ही बघा मित्रांनो, एक रॉड बघितले या शॉप मधून. नितीनला पाहिजे होती स्पिनिंग आणि जिगिंग साठी. डायवा कंपनीची फॅन्टम कॅटफिश 9 फूट रॉड आहे. बरोबर आहे ना 9 फूट तुला. गाइड बीड प्रॉपर आहे. प्रॉपर. तुम्हाला एक जवळशी दाखवते. कधी पण कुठलीही रॉड घेतो ना
नवीन रॉड घेत आहोत तर रॉडचे जे गाईड आहेत ना हे चेक करत जा, कारण का त्याच्या आतमध्ये जो सिरॅमिक असतं ना तो तुटलाय का बरोबर आहे ते नीट बघा ना. तर इथनं रॉड घेशील नवीन कुठल्याही दुकानातून आणि घरी जाऊन बघता तर गाईड तुटला आहे. जर गाईड नॉर्मल असेल तर 150-200 रुपये नवीन टाकायचा खर्च. फ्युजी असेल तर मग थोडा जास्त खर्च. म्हणून नवीन रॉड घे. कुठलीही वस्तू घेताना जरा नीट बघा. रॉडचा हाच मेन आहे. हा सेक्शन तर काय बरोबरच असतं जास्त करून, पण गाईड एकदा चेक करून घ्या का काय सिरॅमिकचं असतं. आता याचं तर प्रॉपर आहे बरोबर वाटते ना. नितीनला 9 फूटची पाहिजे होती ती घेतली आणि बघू अजून काय काय आम्हाला ज्या वस्तू पाहिजे त्या भेटत नाही. इथं लुकानाच्या बॅग अवेलेबल नाही. 2-3 शॉप चेक केले. एक शॉप याच्या अगोदरच्या शॉपमध्ये गेलो ना त्याची तर अवेलेबल होता पण त्याने दिली नाही. तो ते माल खोललाही नाही. काय माहिती आता काय प्रॉब्लेम आहे तर कोणाकडे असेल तर अवेलेबल करा. लुकानाच्या बॅकपॅक त्याच्यामध्ये सगळं आपण सामान फिशिंगच्या रिलेटेड सामान भरून नेऊ शकतो. दोघांना पाहिजे होतं. याला पण नाही भेटले मला पण नाही भेटली. एवढे मोठे मार्केटमध्ये काय बोलणार. असतील तर अवेलेबल करून ठेवा लुकानाच्या बॅग. दिखातो फिर ये थोडा अलग लग रहा है. स्पून मित्रांनो शिवऱ्यासाठी ती पण गेम चालू आहे आता आपले. हे 25 ग्रॅम का. याच्यापेक्षा थोडी मोठी साईज दाखवा एक अजून. हा एकच द्या. ते वाले 2 दाखवा. राहू द्या हा एक बस झाला. पहिले घेवायचं ना त्याचं मित्रांनो हे बघा माझा 2 वेळा झालेला असा तल्यामध्ये का. आता हे हुक बघा तुम्ही जे ट्रबल हुक आहेत ना ते पहिले या स्पून सोबत थोडं वेगळं येवायचं म्हणजे लो क्वालिटी. हे 2 वेळा हुक सरळ केलेले आहेत माझं मोठे शिवऱ्याने आणि लय मोठं मिस झालं. त्याच्यामुळे मला हे थोडं ब्रँडेड घेऊन वेगळं टाकायला लागलं. तेव्हा चांगली गेम झाली. मी इंस्टाग्रामवर फोटो पण टाकलेला. आता हा एक घेऊ आणि अजून याच्यापेक्षा मोठा एक दाखवा. हा एक बस झाला. हा नको. हा आहे माझे 3 मिनी नाही. मी घेईन वेगळा भाई. नितीनने घेतला मल्टीप्लायर. किंवा पण तुमच्या बॅग मध्ये पाहिजे 12 महिने फिशिंगला जात असाल तर. याने पहिल्यांदा घेतला. या आवरा फिशिंगच्या वस्तू घेतल्या भारी भारी सगळा सेटअप घेतलाय. आज पण एक नवीन सेटअप घेतलाय पण त्यांनी ही पहिल्यांदा घेतली कारण का याने याचा कांड केलेला आहे. माझा फुकट घालवलेला आहे. याने काय केलेलं माहिती का. याच्याने आपण नॉर्मल आपल्या लीडर वायर कट करतो किंवा ब्रेडेड लाईन कट करतो. याने याच्याशी वायर लीडर कट केलती नाही फुकट घालवलेला माझा. हैंड कास्टर अभी अपना एक काम कर रहा हूँ 3 ले रहा हूँ और 32 किलो मार रहा हूँ. ठीक है अभी ये बड़ा है नहीं छोटा दे ये निकाल ले. नहीं एक बड़ा पाहिजे. ये छोटा का हँड कास्टर आपण घेतलं पालू काढायला आणि त्याच्यासाठी या 2 लाईनी घेतल्या. बघू सगळं कंटाळलं सामान घेऊन चालून चला आपल्याला पाहिजे त्या वस्तू भेटल्या नाही अजून. कसं काय येतं ऑर्डर मागवलेली एक बॅकपॅक. तर मित्रांनो आपण जी मुंबईला गेलो ना शॉपिंग करायला म्हणजे काथा बाजार मध्ये मस्जिद बंदरला आपल्या मित्रांसोबत, तर तिथं काही जास्त व्हिडिओ शूट करायला भेटली नाही. तर आपण डायरेक्ट घरी आलो आणि मला एक बॅकपॅक पाहिजे होती मित्रांनो फिशिंग साठी. तर माझे इथं बॅग माझी जी जुनी होती ना तुम्हाला एकदा दाखवते बघा. ही बघा मित्रांनो नाव तुम्हाला दिसत असेल. नाव दाखव एकदा. हे बघा हा नाव दिसत असेल. ही मी 3 ते 4 वर्ष अगोदर बॅग घेतलेली आणि 2 वर्ष चांगली चालली. पण कसं म्हणजे बॅगीची म्हणजे जी क्वालिटी आहे ना कपड्याची ती इतकी खास नाही. बघा ही इथं चैन आहे आणि चैनीच्या वरतून फाटली बघा. आणि हा कपडा बघा किती पातळ आहे. फिशिंग साठी बॅगच नव्हती मित्रांनो. याची पुढची व्हिडिओ आपली धमाकेदार असणार आहे. तुम्हाला आपल्या अँगलर मित्रांना माहिती आहे. तर मला अशी जास्त खानांवली बॅग पाहिजे होती. आता हिला पार्टेशन बघा किती आहे बॅग मध्ये. बघा एक त्याच्या आतमध्ये पण आहे बघा.
2 3 याच्या आतमध्ये पण चेन पण आहे इथं 3 4 5 6 7 8 बघा बरं. तर मित्रांनो माझी फिशिंगची बॅग ऍक्च्युली खराब झाली तुमच्या समोर आहे कंडिशन. काय माहिती बॅग आहे चांगली पण मटेरियल खास नाही. 1350 का 1400 रुपयाची आपण घेतलेली थोडे वर्ष अगोदर. इतकी काय खास चालली नाही. एकदा कंपनी बघा. आणि मी त्या दिवशी मुंबईला गेलेलो फिशिंगची ऍक्सेसरीज आणायला कारण का आमची आता लवकरच फिशिंग ट्रिप याच्या पुढच्या व्हिडिओ फिशिंग ट्रिपच्याच असणार आहेत. कुठं ते आपले जुने सबस्क्रायबर आहेत अँगलर आहेत त्यांना माहिती आहे. बघा तिथे गेलो ना तिथून आपण काही थोडस सामान पण घेतलंय बघा. नवीन रबर शेड काही लूर पण घेतले. तर माझी तर बॅग नव्हती तर घरी आलो तिकडनं आणि घरी यायच्या आधी मी तिथं मस्जिद बांधायला जितके फिशिंगचे ऍक्सेसरीजची दुकानं आहेत ना तिथं मला एक बॅग पाहिजे होती दुसऱ्या कंपनीची ती काय भेटली नाही. तर घरी आलो आणि ऑर्डर केली तर ही बघा या साईडला पत्ता आहे तो थोडासा लपवते मी. हे बघा ऑनलाईन मागवली एका शॉपकीपर कडून. तर ही आता बॅग आहे हिची अनबॉक्सिंग करू आपण आणि कशी आहे ना ती बघू. तर व्हिडिओमध्ये बनवून राहा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा. चला आता बॅग थोडीशी बघूया कशी आहे. कारण का ही मागून मला 3 4 दिवस झालं तेव्हा आज आलंय आणि आजच आम्हाला निघायचं फिशिंगला. तर ऑप्शन माझी तर काय नव्हता. जर ही ऑर्डर मित्रांनो आज येई नाही ना तर मला ही कुठली तरी उरणची ज्वेलर्स आहे ना दाखवू नको नाव ते ज्वेलर्सच्या बॅग मध्ये मी सामान पण पॅक केलेलं आहे बघा. सगळं सामान याच्यामध्ये आहे. तर जर ही आज येत नाही ना तर ही नेवायला लागली असती. तर चला आता ही ऑर्डर तर आली आपली पार्सल. आता बघू कशी बॅग आहे. पॅकेजिंग एकदम कडक आहे. निघता निघ नाही. हा का तुम्हाला माहिती असेल मित्रांनो मला बॅग मध्ये बहुतेक गोष्टीमध्ये आर्मीचाच पॅटर्न आवडती. माझी पहिली बॅग फिशिंगची आर्मी पॅटर्न मध्ये कलर आहे बघा तुम्ही बघू शकता. आणि जी आपण नवीन मागवली तिची पण पॅकेजिंग बघा किती चांगली आहे. आणि ही आहे बॅग फर्स्ट लुक. आणि बॅग बघा कसली आहे एक मिनिट तुम्हाला दाखवते. हा ही बघा मित्रांनो लुकाना कंपनीची बॅग आहे. प्रमोशन नाही आहे. मी मला वापरासाठी वापरले पर्सनल. बघू आता ती वापरली तिची हालत बघा कशी झाली. कारण का रपटप एकदम आपला वापरणं असतं. गोरा पाणी आणि खारा पाणी दोन्ही ठिकाणी आपला कडक वापरणं असतं. तर बघा पट्ट बिट्ट तसं सुटलेलं चालन ते अटॅच करू आणि एकदा सगळा सामान भरून बघू कसं आहे. याला खण कमी आहे तिचे पेक्षा हिला भरपूर खण आहे. तुम्ही बघू शकता हिला बघा मेन हा एक आहे हा दुसरा हा तिसरा 3च खण आहेत. आता कसा काय आतमध्ये खोलून बघितला नाही. बघू कसा आहे मित्रांनो. बघू या बॅगचा कसा रिस्पॉन्स आहे आपल्यासाठी. किती आपला सामान याच्यामध्ये राहते फिशिंगसाठी. व्हिडिओमध्ये राहा बनवून. मला एकदा हे दाखवते बघा. इथं चार्जिंग पण आहे आतमध्ये याचे वायर असेल 100%. चेन फोन चार्ज करासाठी ही बघा बोललो ना USB केबल आहे. इथं पॉवर बँक लावायची आतमध्ये ठेवायचं आणि इथं आपली मोबाईलची अडॅप्टरची पिन असते ना ती इथं लावायची आणि फोन चार्जिंग इथं लावून मोबाईल मध्ये ती पिन जे भारी. आणि ही वॉटर रेजिस्टंट बॅग आहे. कसा काय बघू बघा इथं पण खण आहेत. आणि हिचा वरचा कपडा आहे ना मित्रांनो तो या जुन्या बॅगेच्या पेक्षा भारी आहे. हिचा बघा किती पातळ आहे पूर्ण फाटलाय. जर तुम्हाला ब्रँडिंग करायची नसेल तर त्याच्यासाठी पण ऑप्शन आहे. लुकानाचा स्टिकर काढला का झाली. कुठले 0 ब्रँड म्हणजे कुठल्याच ब्रँडची बॅग नाही. पण हाय तर आता लावून घेऊ बघू. प्रमोशन नाही मित्रांनो व्हिडिओचा अशीच आहे. तुम्हाला दाखवते बघा एकदा.
या बॅगला यो पट्टा नॉर्मल इतका वजन भरला ना का यो नॉर्मल पट्टा होता कसा तुटलेला बघा. कारण का बॅग हीच बॅग बघा किती वजन आहे. इथं फटक्याची तुटेल, इथं फिशिंगची बॅग नाही. आता ही खास फिशिंग अँगलरांचा विचार करून बनवलेली बॅग आहे. पट्टा बघा कसा आहे, हा नॉर्मल पट्टा पण आहे ना. आतमध्ये बघा कसा आहे, मेटलची वायर आहे, मेटल आणि प्लास्टिक का रबर आहे काहीतरी, आणि त्याला चांगला हँडल बघा. म्हणजे किती पण वजन भरा बॅगीच्या हिशोबाने जो दिला असेल तो तुटणार नाही अजिबात. एकदम क्वालिटी तर चांगलीच आहे, आता वापरून पण समजल. तर हा काय प्रमोशन नाही, परत सांगताय. जर आपला कुठल्या शॉपकीपरला कुठल्याही वस्तू, हे बघा इथं आपलं रॉड पण आहेत, सगळी पॅकिंग चालू आहे. इथं सगळं हे आहेत. जर कोणाला शॉपकीपरला मित्रांनो कोणाला रबर शेड फिशिंगच्या रिलेटेड कुठलीही वस्तू प्रमोशन साठी द्यायची असेल ना, तर माझा इंस्टाग्रामचा आयडी दोन्ही मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देईन. तिथं जा आणि इंस्टाग्रामवरती मला DM करा किंवा मेसेज करा. काय प्रमोशन करायचं असेल तर बघून घेऊ आपण काय असेल ते. बघा करतो पॅकिंग फटाफट, ते काय दाखवत नाही तुम्हाला. तर व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन ऑलवर करा, आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा. इंस्टाग्रामवर पण मी भरपूर अपडेट देत असतं. तर आता चाललोय कुठं ना ते डायरेक्ट तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजेल. फिशिंगची ट्रिप आमची निघलंय, आता ही पॅकिंग करतो आणि 2 तासाने आम्ही डायरेक्ट इथून ऑन द वे. तर चाललोय फिशिंग साठी. दिसतंय ना कसं आहे आपला पीस बॅरामुंडी एकदम कडक आहे, शांत बसलाय. तर तीच मासेमारी करायला जाऊ रॉड फिशिंगच्या द्वारे. स्पिनिंग, जिगिंग, पॉपिंग, अजून ट्रॉलिंग, बेट फिशिंग पॉसिबल होईल ना ते आपण सगळी फिशिंग करू. सामान मित्रांनो जे या बॅगेन होता ना जसाचे तसा या साईडला भरायला बघतय. सगळी ऍक्सेसरीज आहे आपली. कसा काय बसल सामान काय माहिती, ऍडजस्ट करू आता. काय आहे रील बघा बेटची माझी. अजून काय होतं याच्याने एवढाच होता वाटतं. गुगल बॅग. आता बघ या आपल्या हँड कास्टर कसं बसायचं. हँड कास्टर अगेन. येत आपलं बघा, दाखवतोय तुम्हाला कसं बनवलं, पॅकिंग कशी आहे. या आहेत आपलं रिग बनवलेलं, शिसा, हुक बिक आहेत. हे बघा फास्टॅच हुक, स्प्लिट रिंग. ही ट्रॉलिंग साठी आपण बनवलेला वायर लीडर आहे. ती आपला मोनो फिलामेंटचं लीडर आहेत. हे आपण स्प्लिट रिंग आहेत. हे होममेड बनवलेलं जिगेड आहेत, बघू शकता मित्रांनो. घरात बनवलं, फक्त हे हुक विकत आणलं. मास्टार्डचा ओरिजिनल हुक आहेत, 4 नंबर आणि 5 नंबर साईज. 17.5 ग्रॅमचा हे जिगेड आहेत बघा. होममेड घरी बनवलं ना, आणि हे 21 ग्रॅमचं मिनीच पॅकिंग केलं बघा. हा नॉर्मल आहे, अशीच बनवलेली. तर मित्रांनो आपली बॅग पॅक झाली बघा. ती खाली केली बॅग, आणि ही आपली दुकानाची नवीन आली ती भरली. तिचं वजन पण दाखवू. भाचा आलाय, भाऊच नाही ऍक्च्युली भाचा आलाय, आणि त्यांनी बॅग भरून आणली आणि लूर दाखवायला काढलं. हे बघा हे ओरिजिनल आहेत, ओरिजिनल अल्कोचं. हे मागच्या वर्षी घेतलेले आहेस ना, आणि हे त्यांनी आता नवीन खरेदी केलं बघा ट्रॉलिंग साठी. 5-6 मीटर डीप आहेत ना हे बघा. 5 मीटर अल्को. याला पण रिपोर्ट चांगला असतं. आता बघू, तयारी सगळी झाली. अजून आपलं बाकीचं मेंबर यावाचे आहेत. दिसते 0. आपली बॅकपॅक झालेली आहे टाईट. 5 किलो 6 किलो 6 किलो किती दाखवते 200. 6 किलो 225 ग्रॅमची बॅग. आणि मित्रांनो हा माझा फक्त बेटचा आणि स्पिनिंगचाच याच्यामध्ये सामान आहे, आणि मेन ट्रॉलिंगचा सामान याच्यामध्ये बघा. दाखवते तुम्हाला एकदा, इकडे कॅमेरा जवळ आण. हे बघा ही आहे माझी डायवा बीजी ट्रॉलिंगची 5000 रील, आणि हे सगळं लूर आहे ते बघा याच्यात.
दिसते लूर आणि जिमचे बॅग मध्ये भरलं, कारण का मला माहिती आहे एका बॅगेन आपला सामान जाणार नाही आणि कपड्यांना वेगळी बॅग आहे. आणि तू बोलवतास ना, ही बघ कशी बनवलंय. केबल लीडर डायरेक्ट बघा, पॉवरफुल. हे दोन्ही स्नॅप आणि स्विवेल टॉप क्वालिटीचे आहेत. बघू, हा 1 मीटरचा आहे देऊ दादाला, आणि माझा 2 मीटरचा आहे तो ए बॉक्स मध्ये ठेवलाय. ही पण काहीतरी 1.5 किलोची बॅग. आणि ही आपली बॅग बघा, टाईट सामान भरलाय. 6 किलो क्रॉस आहे. तुम्ही किती 6 किलो 200 आहे ना बघा. पट्टे हे थोडं अजून लांब पाहिजे होतं, हे थोडं कमी वाटतं मला, थोडं लांब पाहिजे होतं इथपर्यंत. बघा असे बॅकपॅक, हे परफेक्ट ऍडजस्ट होतं ना, म्हणजे गादी पण मस्त आहे बघ, याला जाली आहे प्लस गादी, प्रॉपर ऍडजस्ट. चला, काम ओके आहे आपला. बहुतेक सामान आलं आणि आता आपण फिशिंगला कुठं पण जाऊ शकता. आता फक्त आपण आपलं मेंबर येवाची वाट बघू. आणि चला करतो पॅकिंग आता, आणि भेटू डायरेक्ट तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. स्टे ट्यून आणि लाईक शेअर सबस्क्राईब आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा. पुढच्या व्हिडिओ खूपच धमाकेदार. मासा आहे ना, कसला आहे कमेंट करून सांगा, तशाच धमाकेदार व्हिडिओ आहे. चला भेटू अशा पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये. तिथपर्यंत बाय बाय.